आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत PM उज्ज्वला योजना 2026चा ऑनलाईन फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा, कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतात आणि लोक सर्वात मोठी चूक कुठे करतात. पण थांबा, अनेक लोकांचा अर्ज रिजेक्ट का होतो माहिती आहे का? कारण ते एक छोटंसं डिटेल चुकीचं भरतात आणि त्यामुळे त्यांना मोफत गॅस कनेक्शन मिळत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला ती चूक देखील दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गुरुजी फॉर यू चॅनल आणि आज आपण अगदी सोप्या भाषेत PM उज्ज्वला योजना 2026ची संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत. PM उज्ज्वला योजना म्हणजे केंद्र सरकारची अशी योजना ज्यामध्ये गरीब आणि गरजू महिलांना LPG गॅस कनेक्शन दिलं जातं. सरकारने लाखो महिलांना आधीच याचा फायदा दिला आहे. परंतु या चॅनलवर नवीन व तुम्ही हा प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर पंतप्रधान उज्ज्वला योजना या वेबसाईटवर आल्यावर या योजनेची पात्रता व निकष व योजनेसाठी लागणारी कागदपत्रे येथे देण्यात आली आहे. ती तुम्ही पाहून घ्यावी. तुमची सर्व कागदपत्रे तयार असेल तर फॉर्म फक्त 10 मिनिटात भरू शकता. आता फॉर्म कसा भरायचा ती स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम PMUY ची अधिकृत वेबसाईट उघडा. या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तेथे जाऊन त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल. ओपन झाल्यावर होम पेजच्या बारवर किंवा स्क्रीनवर अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला कनेक्शन या ऑप्शनवर क्लिक करावे. क्लिक केल्यावर नवीन स्क्रीन ओपन होईल. यामध्ये तुमची पात्रता, निकष व कागदपत्रे येथे दिले आहे. ती व्यवस्थित पाहावी. यानंतर खाली स्क्रोल करून ऑनलाईन पोर्टल यावर क्लिक करावे. स्टेप 2 क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल. आता तुम्हाला स्क्रीनवर 3 कंपन्या दिसतील. 1 इंडेन, 2 भारत गॅस, 3 HP गॅस. यापैकी तुम्हाला जी सोयीस्कर कंपनीचा गॅस मिळेल ती निवडा. त्यानंतर त्या चित्राच्या समोर क्लिक हिअर टू अप्लाय यावर क्लिक करावे. स्टेप 3 क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्ही जी गॅस एजन्सी निवडली असेल त्याची वेबसाईट ओपन होईल. मी या ठिकाणी HP गॅस निवडली आहे. यानंतर रजिस्टर फॉर LPG कनेक्शन या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर नवीन पेज ओपन होईल. स्टेप 4 या पेजवर सर्वात अगोदर कनेक्शन टाईप दिसेल. यात प्रथम तुम्हाला कनेक्शन टाईपमध्ये 2 प्रकार दिसतील. जर तुम्हाला रेग्युलर कनेक्शन हवे असेल तर हा पर्याय निवडा. जर तुम्ही उज्ज्वला योजनेतून अर्ज करणार असाल तर तुम्ही हा पर्याय निवडा. यानंतर खाली तुम्हाला गॅस वितरक तुमच्या जवळ असणारे शोधायचे आहे. येथे शोधण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय दिले आहे. तुम्हाला जो सोयीस्कर वाटतो त्या पद्धतीने शोधा. मी येथे लोकेशन पद्धतीने शोधणार आहे. यामध्ये सर्वात प्रथम राज्य, जिल्हा आणि शेवटी गॅस वितरक शोधा. हे सर्व निवडून झाल्यावर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. स्टेप 5 आता तुमच्या समोर दिसत असलेले पेज ओपन होईल. हा तुमचा गॅस कनेक्शनचा फॉर्म असेल. यामध्ये प्रथम कनेक्शन टाईप दिसेल. यामध्ये तुम्हाला जर रेग्युलर कनेक्शन हवे असेल तर हा पर्याय निवडा आणि जर तुम्हाला उज्ज्वला योजनेतून अर्ज करायचा असेल तर हा पर्याय निवडा. मी या ठिकाणी उज्ज्वला बेनिफिशरी कनेक्शन हा पर्याय निवडला आहे. यानंतर त्याखाली उज्ज्वला पात्रता निकष दिले गेले आहे. ते व्यवस्थित वाचा व खाली या चौकोनात टिक करा. त्यानंतर तुमच्या घरातील महिला ज्या व्यक्तीच्या नावे या योजनेचा अर्ज भरायचा असेल त्या महिला व्यक्तीचे या ठिकाणी आधार नंबर टाका. त्यानंतर ज्या महिला व्यक्तीचे आधार नंबर टाकले आहे त्या महिलांचे आधार कार्डवर जसे नाव आहे तसे नाव या रकान्यात भरा. जसे की प्रथम तुमचे नाव, यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि शेवटी आडनाव टाकावे. त्याखाली आधारावरील जन्मतारीख जी आहे ती या ठिकाणी टाकावी. जन्मतारीख टाकून झाल्यावर तुमची जी कास्ट असेल ती निवडा. यानंतर आता तुमचे राशन कार्ड जवळ घ्या व येथे तुम्हाला तुमचे राशन कार्ड कधी दिले गेले त्याची तारीख तुमच्या राशन कार्डवर दिली असेल ती पाहून या ठिकाणी टाका. त्याखाली तुमच्या राशन कार्डचा नंबर टाका. यानंतर पुढे चेक डुप्लिकेट या बटनावर क्लिक करा. त्याच्या खाली लोकेशन टाईपमध्ये तुम्ही जर ग्रामीण भागातील असेल तर रुरल निवडा आणि जर तुम्ही शहरी भागातील असाल तर अर्बन निवडा. त्यानंतर तुमचा पत्ता व्यवस्थित टाका. जसे की घराचे नाव, घराचा नंबर, रस्त्याचे नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड नंबर, मोबाईल नंबर,
ही सर्व माहिती भरून झाल्यावर येथे ज्या व्यक्तीचे बँक माहिती देणार असेल त्याचा आधार कार्ड टाका. यानंतर ज्या बँकेचे माहिती भरणार असाल त्याचे पासबुक जवळ घ्या. आणि जी माहिती विचारली आहे ती माहिती व्यवस्थित भरा. जसे की IFSC कोड, अकाउंट नंबर व पासबुक जसे नाव आहे तसे नाव टाकावे. ही सर्व माहिती भरून झाल्यावर LPG कनेक्शन टाईपमध्ये तुम्हाला किती वजनाचा गॅस हवा आहे तो पर्याय निवडा. आता तुम्हाला पत्त्याविषयी पुरावामध्ये यापैकी कोणतेही एक पर्याय निवडा आणि त्याच्या खाली त्या पुराव्याचा क्रमांक या ठिकाणी टाका. यानंतर यामधील ही सर्व कागदपत्रे तुम्हाला येथे दिलेल्या आकारात तयार करून सर्व कागदपत्रे अपलोड करावे. सिलेक्ट फाईल यावर क्लिक करावे. जिथे तुमचे कागदपत्रे असेल तेथून निवडावे आणि कागदपत्रे अशा पद्धतीने अपलोड करावी. जर समजा तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर या ठिकाणी डाउनलोड फॉर्म या लिंकवर क्लिक करा. मग अशा पद्धतीने फॉर्म ओपन होईल. हा सर्व फॉर्म भरा. त्यासमोर हा फॉर्म अपलोड करा. यानंतर रेशन कार्ड किंवा कुटुंब रचना घोषणापत्रानुसार लाभार्थी वगळून प्रौढ व्यक्तीची संख्या असेल तर टाकावी, नसेल तर टाकू नका. रेशन कार्ड किंवा कुटुंब रचना घोषणापत्र परिशिष्ट 1 नुसार लाभार्थी, अल्पवयीन आणि प्रौढांसह कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या असेल तर या ठिकाणी टाकावी, नसेल तर अन्यथा टाकू नये. आता यामध्ये तुमच्या रेशन कार्डवर जेवढ्या कुटुंबातील व्यक्तीची नावे आहेत ती नावे यामध्ये ऍड करावी. प्रत्येक व्यक्तीच्या नावासमोर त्या त्या व्यक्तीचे आधार कार्ड अपलोड करावे. अशा पद्धतीने सर्व माहिती भरावी. सगळ्यात शेवटी या बॉक्समध्ये क्लिक करावे. सर्व फॉर्म व्यवस्थित भरला आहे का याची खात्री करावी. शेवटी येथे खाली दिलेला प्रतिमा या ठिकाणी टाकावी. फॉर्म सबमिट करावा. स्टेप 6, तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल. तो स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. मित्रांनो, आजही भारतात अनेक महिला धुरात स्वयंपाक करतात. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जर तुमच्या ओळखीमध्ये कोणाला ही योजना माहिती नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोफत सरकारी योजना खऱ्या आहेत की फसवणूक. तोपर्यंत धन्यवाद.